तर आता आम्ही आलोय बीचवर गोकर्णच्या. इथे आम्ही लेट आलो म्हणून आता काय आम्हाला दिसत तर नाही, एन्जॉय करायला एवढं काय भेटणार नाही. पण तरी आता बघूया, थोडं इथून जाऊ कुठेतरी. आय मीन आता कुठे जाणार आहे, लेट्स सी. चलो. सगळे बसलेत. चला गाईस चाललो. काय फायदा तर झाला नाही, हे बीचवर येऊन काही दिसत नाही. चला आता आम्ही आलोय जेवायला. बघा चाललंय रेस्टॉरंट मध्ये जेवायला. आता भूक लागले, लवकर उठायचं म्हणून लवकर चाललंय. आता रियानचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करत आहोत तिथे. रियान कसं वाटते तुला? तुझा बर्थडे गोकर्णामध्ये होते, काय वाटतंय? मस्त वाटते. जाम सजावट केली रियानसाठी. चला आता बर्थडे सेलिब्रेट करू आपण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर रियान, हॅपी बर्थडे टू यू. आता थांब. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल ये आए. हैप्पी बर्थडे टू यू रियान, हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू रियान. तर काय आता सकाळच्या वाजता 6:30 आणि सगळ्यात पहिला आता आम्ही आलो गणपतीच्या मंदिरात पाय पडण्यासाठी. आता इथून आम्ही जाऊ गोकर्णाच्या मंदिरात. तर आता पहिला गणपतीचं दर्शन घेऊया. तर आता आम्ही लाईनीमध्ये आहोत दर्शनाच्या. थोडीच लाईन आहे आता, कारण की मी लवकर सकाळी आलं. बघा जाऊ मस्त दर्शन वगैरे घेऊ. होपसो की हात लावायला भेटलं पाहिजे आम्हाला. तर आता बघूया आमचं काय लाग आहे ते. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. पाठीच मंदिर होता, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललोय नाश्ता वगैरे करायला. मग जाऊ बीचवर मस्त फोटोशूट करूया. चला. हा सगळीच. तर आता आम्ही आले गोकर्णाच्या बीचवर आणि हा माझा तर फर्स्ट टाइम आहे बीचवर. मम्मी सांगते सेकंड टाइम आहे. तुझा सेकंड टाइम आहे. साडी घालून सेकंड टाइम. हा मग साडी घालूनच सेकंड टाइम बोलते ना मी. वाटतं ना. मामाने लुंगी काढली. पप्पा आमचा अजून अन्न बनवून आहे. चला आता मस्त चला मस्त आता फोटो वगैरे काढूया मस्त साडीवर. बघा बघा काय चाललं बघा यांचा पण काही सेम. चला झालं आता आमच्या बीचवर फोटो वगैरे काढून चाललो आता आम्ही परत. चला मस्त मस्त फोटो आले. लोक टाकून गेली मला. थांबा. छोटा अण्णा गोलू गोलू मस्त तसरी पे आज मस्त अण्णाचे ड्रेस घातलेत. आता आम्ही चाललो मस्त तशाच्या रवीने फोटो काढले. तर आता आम्ही जाऊया दुसऱ्या मंदिरात जायचंय भद्रकालीच्या तिकडे जाऊया आता आम्ही. चला. आता आम्ही ऑटो केला इथून बीचवरून आणि आता आम्ही चाललो भद्रकालीच्या मंदिरात. आणि जर तुम्हाला जर इथून जायचं असेल मंदिरात किंवा दुसरे कुठे तुमचं हॉटेल आहे तिकडे तर इथे 100 रुपीज कंपल्सरी घेतात ते लोक.
हा 4 लोक एक ऑटो मध्ये कुठे पण जावा 100 रुपीज आहे. मीटर पण नाही यांच्या ऑटो मध्ये एकतर. सो नो मीटर गाईज, ओनली 100 रुपीज. आम्ही आलो इथे भद्रकाली टेम्पल मध्ये दर्शनासाठी. तर दर्शन घेऊया आणि जाऊया परत रूमवर, नाहीतर बघूया आता कुठे. चला. तर गाईज आता आम्ही आलो रूमवर. आता चेंज वगैरे करू. माझी हालत जाम खराब झाले केसांची वगैरे. चेंज वगैरे करू आणि जाऊया सगळे इथे साईट सीन करायला. आता मी रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही चाललोय मस्त कोकणला फिरायसाठी. त्यामध्ये आता आम्ही बीच वगैरे जाऊ. परत याना केव्स पण आहे बघायचं आहे मला. चला आता दिवसभर फिरायचंय. चलो लेट्स गो. चला गाईज आता आम्ही निघलोय फिरायला. आमच्या गाडीत बघा कोण कोण आहे. हे 5 मेंबर्स. चला. सो गाईज आता आलोय आम्ही फोर्ट बघायसाठी. फोर्टचं नाव काय? काय त्यांचा? मिझोरम फोर्ट. काय काय नाव आहे? चला जाऊ दे, आपण आता फोर्ट बघूया. चला. हा फोटोशूट. सगळीकडे फोटोशूट. इथे पण फोटोशूट. मामीचा फोटो काढायला कोण नाही. राहू दे. बरोबर काढला. चला. इथं काही दिसत नाही काहीच. पण जाम ऊन जाम दिसते आम्हाला इथं. सोडा. फोटोशूट गाईस. तुम्हाला बोलताय उतरा खाली. चलो गाईस जरा फोर्ट को एक्सप्लोर करते हैं अभी. चाललोय खाली खाली. मी एक चष्मा नाही घातला ना, लेन्स टाकलेत दिसत नाही म्हणून. हो सिक्रेट प्लेस. गुफा कुठं जागा आहे. इथे यायचं इथं खाली. चला गाईस पप्पाचा फोटो काढू पहिला आपण. आता इथे बघू काय आहे. अच्छा रस्ता इथेच निघतंय काय गाईस. यार घुमून फिमून एकच जागा निघते. इथे काय आहे?
हा? आणू का जाणं? जाम मोठा आहे गाईस फोर्ट हा. कधी आले तर एक्सप्लोर करा. आता इथं सध्या खूप ऊन आहे म्हणून आम्ही जरा आता कंटाळलोय, पण मस्त आहे, मस्त आहे बघासाठी. फोटो विटो काढायला भारी आहे. आतमध्ये एक्सप्लोर करू. जाम मोठ्या मोठ्या पायऱ्या त्यांच्या. ऍक्च्युली बंद केले आता गाईस, आतमध्ये जाऊन देत नाही, पण मेन जे ते आतमध्ये असं मला वाटतं बघायला. चला आता काय वरती जाऊ, परत पाण्याच्या वरती जाऊ, मस्त इकडून एक शूट घेऊ आपण. चला. अरे इथून बंद केलंय शिवाई. युटर्न गाईस, मी आता इथं खाली उतरलंय. चला जाऊन बघू. ये ऍक्च्युली मला तरी वाटतं बाहेर निघते रस्ता. नाहीये. चला. नारियल पाणी पिलो. सगळे रेस्ट करतात आता, नारियल पाणी पितात. ओके, मी नाही पिऊ शकत. तो काय आता आम्ही जेवलो वगैरे मस्त आहे की या हॉटेलमध्ये, आणि आता आम्ही चाललो परत. फेविक्विक खाण्याला गेलो काही, चप्पल तुटली माझी, जुड्याचा सस्ता माल. चला आता बसते आपण गाडीमध्ये. आम्ही आलो आता याना केव जवळ. खूप छान केव आहे. आता तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघालच किती छान आहे. चला बघूया. तर जसं तुम्ही ऐकलं मम्मीकडून, तर आता आम्ही याना केव्स बघायला आलाय. तर आता जाऊया मस्त. इथून थोडंसं 1/2 किलोमीटर जायचं आपल्याला, चालत जायचंय. तिकडे नंतर केव्स आहेत, तर मी तुम्हाला दाखवेन. चला. तर आता आम्ही इथं स्टार्ट केलंय. तर इथं एंट्री फी आहे 10 रुपीज पर पर्सन. छोटे पर्यंत काही तिकीट वगैरे नाही येतं. चला, आणि पार्किंगची पण वेगळी फी घेतात ते लोक. तर जे तुम्ही आता माझ्या पाठीचा दगड बघताय तोच याना केव्ह म्हणून आहे. सो जास्त हे काय नाही, म्हणजे हा दगड आहे, त्याला याना केव्ह नाव दिलेलं आहे. तर आता जाऊया तिकडे पुढे, बघूया तिकडे काय. आता इथे श्री गंगा चंडिका भैरवेश्वर टेम्पल आहे यानामध्ये, तर तो आता बघायला जाऊया आपण. चला. गाइस, इथं आता केव्स मधून आपल्याला पूर्ण जे हे ते राऊंड मारायचं आहे. सो त्याचं पण इकडे तुम्हाला तिकीट काढायला लागेल. त्याचे पर पर्सन 10 रुपीज आहे. तर तुम्ही ते तिकीट काढून आता जाऊया. इथं ते बोलतायत 85 स्टेप्स आहेत, पण बघू आता नक्की किती स्टेप्स आहेत. त्याच्या पुढे अजून जायचं आहे, पूर्ण गोल फिरायचं आहे. चला घुमते रहो. चला. येस. इथे जास्त एवढं काही नाहीये, जस्ट 2 दगड आहेत. तर त्यांच्यामध्ये ती जी जागा आहे त्याला केव टाईप दिसते ते, सो त्यालाच हे याना केव्स म्हणून बोलतात. बाकी काही नाही, बाकी इथं केव सारखं आहे ते आता तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये. चला आता इथून बाहेर निघू लगेच. एवढं काही नाही, फक्त असं दगडातून घुसायचं आहे, परत लगेच तो दगड पार करून बाहेर निघायचंय. चला आता बाहेर निघू. पण हा चांगला आहे, काहीतरी एक्सपिरियन्स
चला जेवढा चढलो तेवढाच परत खाली उतरायचं आम्हाला. सो चला आता जाऊया खाली आणि उतरूया परत, जेवढा चढलोय तेवढा. आणि बघू आता पुढं कुठे जायचं ते. काही जसं मी मगाशी बोललो केव एवढी खास नव्हती, नॉर्मल केव सारखी होती. बट जर इथे बाजूला सिनेरी जर तुम्ही बघणार जाम मस्त आहे. सो समोर पाहिजे होती. हा आमची आई फुलं बघते, फुलं सगळीकडं बघा, फुलं फुलं गाईज मस्त इथं नेचर वगैरे आहे, चांगलं आहे. बाहेर आम्ही बाहेरच्या साईडला आलो तेव्हा मला समजला. इथे जाम पायऱ्या आहेत, उतरायचा खाली उतरायचा परत वरती चढायचा एवढंच आहे. पण फोटो वगैरे काढायचे जाम मस्त आहे. नेचर फोटोशूट एकदम. केव पण इथून मस्त दिसतात, हे बघा. हा दिसलं का. चला आता पोचू. परत जेवढा आम्ही उतरलेलो खाली जे केव्स बघायसाठी तेवढा तर परत वरती जायचं आहे. तर थोडं दमलो. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं वॉटरफॉल बघायला. तर आता सिनेचा की 4 वाजले आणि तो वॉटरफॉल 5ला बंद होणार होता. तर वाटत नाही नशिबात भेटेल करून. स्टील विल ट्राय. लेट्स गो. काय चाललंय? जाम मोठा काम आहे. काय शोधतास ते तरी दाखव आता व्लॉग मध्ये. ते पण मला पण भेटला गाईस. ये नाहीये त्याला अर्धी सुपारी बोलतात. हे जर आता तुमचा जर डोका वगैरे दुखत असेल ना त्याच्यासाठी अर्धा डोका आय मीन मायग्रेन सारखा त्यासाठी खूप चांगलं आहे. हा काय करायचं काय बच्चल बच्चल किती ओ माझा चष्मा चल मी दे. इथेच बघ किती सारे आहेत खाली. बस दे चल. ओ भाभी इधर से जाओ. यांना बघल्यावर का वाटतंय. ताई कुठले तुम्ही? अच्छा इथं फिरायला आलास. मग इथून रस्ता आहे, चला आम्ही येतो. चला 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 गाईज. जाम दमलो, घाम पाणी एक झाले आमचं आता. तर आम्ही आलो गाडीच्या इथे. तर आता इथून बघू वॉटरफॉलला जायचंय, पटकन निघूया. तर हे लोक बसले. चला बघू आता निघू. मामा पण दमले पूर्ण आमचा. सगळं दमलं. मग बंद होईल का नाही. जरा जुगाड करो, वॉटरफॉल भेटल. चला चला आता चला मग. काही जो काही टाइम बीच जावाचा काय करू. बेसून बेसून हाल नाही. आम्ही बरोबर राहिलं. तू सूर्य लवकर डुबलाय काहीतरीच. गाईज 6:30 वाजले. 6:30 आणि आम्ही आता पोहोचलो बीचवर. काय बघणार आहोत गाईज. जाम ओम बीच केला. जाऊन काही फायदा तर झाला नाही. कोण बीचवर गेला तर नाही. चाललो असतो घरी आता आम्ही. आय मीन रूमवर. चला रियांचा मूड ऑफ झालेला आहे. रियान आपण रूम मध्ये खेळू. डोंट वरी. फायनली गाईज एवढ्या दिवसानंतर आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत. सो इथं एक फूड ट्रक आहे नॉनव्हेजचा. इथे आम्ही आलोय. हे बघा मावशी सगळे सगळे आले. येस मेन्यू कार्ड आहे. तर इथं फिश वगैरे आहेत. जे आपल्याला जर पाहिजे असतील तर आपण घेऊ शकतो. तर आता बघूया आम्ही काय ऑर्डर करू. चिकन तर फिश काहीतरी खाऊ. लेट्स गो. जाम दिवसातून बीन्स आहेत. मम्मी आहे बोलू. जाम दिवसातून गाईस चिकन फ्राईड राईस खातोय. मस्त सुकून भेटला.